ठिकाणी महापूजा आयोजित करून आम्हाला डबलबारी वारकरी भक्तांची डबलबारी करण्याची सुसंधी दिली त्याबद्दल सर्वप्रथम सांबरवाडी मित्रमंडळ यांचे मी आभार मानतो। त्याचप्रमाणे डबलबारीसाठी मला आमंत्रण करणारे आमचे आता सागर मोहिते बुवा यांनी फोनवरून संपर्क साधून मला जी सुसंधी दिली तर त्यांचेही मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो। त्याचप्रमाणे आम्ही बुवा दयानंद दत्ताराम पाताडे कासारडे आणि आमच्या जोडीला सागर मोहिते बुवा शिरवले तर या दोन बुवा वारकरी भजन डबलबारी करण्याची सुसंधी दिली त्याबद्दल सर्वप्रथम मी आभार मानतो। तमाम जमलेल्या भजन रसिकांना नमस्कार करतो। माझ्या ग्रामदेवतेला नमस्कार करतो। स्वयंभू महालक्ष्मी इच्छा देवी मार्का देवी श्री सत्यनारायणाला नमस्कार करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून मी माझ्या या वारकरी भजनाला सुरुवात करतो। जय हिंद जय महाराष्ट्र। तसेच नामे बुवा यांची मंडळी तिथे आलेली आहे तर माझ्या मंडळाच्या वतीने त्यांचे मी आभार मानतो। त्याचप्रमाणे आजूबाजूच्या पंचक्रोशीतील वारकरी संगीत बुवा आले असतील तर त्यांचेही माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो आणि माझ्या भजनाला सुरुवात करतो। सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो की थोडीशी सर्दी झाली आहे बुवा लेकरा जरा थांब। वक्रतुंडावधारी
शांत चित्ते गणेशा पूजावे सदा शांत चित्ते गणेशा पूजावे अति आदरे त्या प्रभूला स्मरावे अति आदरे त्या प्रभूला स्मरावे गुरु सद्गुरूंचे सदा गुण गावे गुरु सद्गुरूंचे सदा गुण गावे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः पुण्डरीकवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव राम पंढरीनाथ महाराज हरिहर सदा सत्याचा बोला श्री महालक्ष्मी बोला श्री विठला देवी बोला श्री मडका देवी रंग देवते माते तुझा बोला श्री स्वयंभू बोला श्री ब्राह्मणदेव बोला श्री गांधेश्वर सदा संतांचा बोला श्री स्वामी समर्थावरेश्वर श्री सत्यनारायण कुलस्वामी आवरेश्वर प्रसादी भजन मंडळीचा जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राजा राम कृष्ण हरे 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 राजा राम कृष्ण
गजर आहे बघा गजर. सत्यनारायणाचा गजर घ्या एक शॉर्टकट. जीवनाची नौका सत्यनारायणाची पूजा आम्ही घालतो आणि आतमध्ये तामण ठेवतो बघा. तामण ते तामण ठेवून त्या तामणात सुपाऱ्या ज्या मानतो सुपाऱ्या ते काय म्हणून मानतो त्याचं कारण काय बघा. जमता काय नाही जमता तर मी सांगतो तुका मैसकटून. आणि या भवसागरातून तरुण जायचं असेल तर हे हरिनाम. हरिनामाशिवाय पर्याय नाही.
नाव संत तो संत व आम्ही तुम्ही संतात मुरणारे नाही. कोण पाहिजे? तुकाराम महाराजांच्या एका जर कानपटात दिला नाही तर ते दुसऱ्या कानपात पुढे करत होते. अभंग मध्ये ज्याला भंग नाही असा तो अभंग. संताचा संत तुकोबा मानाचा कडे सबंध आहे जरा. अरे जे तुकाराम महाराजांची जी गाथा होती ती प्लास्टिकच्या कागदावरती लिहिलेली नव्हती. तिला जेव्हा इंद्रायणी बुडवलं गेलं ती 13 दिवसांनी वरती आली. म्हणजे काय का टाकत होती मग. हा सगासो हे रामा 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 तू तमामा जीवनी 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 तू तमामा सांगत होते की हायकोर्ट गावात रवात मागत नाही. कचरवती गावात आज काय त्या पोरींचा मुंबई वाजून नवरा वय असा हंगाम काय खुळावले तुझ्यासारखे जो म्हणता माझी बायको आता सांगता मला मुंबई घेऊन गेला फटके घालून तुझा मुंबईत असता तेव्हा असं तर ठीक होता. आता हाय घरापर्यंत रवतीचं काय वतीने तर मग बैलांचा काहीतरी सांगत होतो. हाय एका शेतकऱ्यान 2 रेडे आणला 2 रेडे. एक साधारण चालणार होतो आणि एक जरा एकासारखं होतो फरकस्त जोर लागला जोर. आणि तो साधारण मन रेडो होतो ना तो चला मागायला जोडतात. ज्याच्याकडनं आणला त्याचा फोन लावून विचारता हे रेडे दिवस करे पण तो एक रेडो चलत त्याचा का उपाय काय बोलो बाजाराचा सरळ्यात चांगली जळजळ मिरची ती कापलं मधी आणि त्या रेडो चलत नाही त्याच्या कुल्यात लाव रेडे लागले सरसरावून चला त्याच्याबरोबर झोपत दमलो आणि सांगणारे आता काय तर म्हणतात ते रेडे भारी चालक लागले. ते रेडे भारी चालक लागले. आता माता त्यांच्या पाठला चालक होईल. आता मी काय करतो उरलेली जी मिरची ती तुझ्या कुल्यात लाव सरसरावून चालक लागले तुझे. नारायण
हे बघा, अशोक धनावडे यांच्याकडून एक 50 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्याचं माझ्या मंडळाच्या वतीने स्वीकार करतो. त्याचप्रमाणे सुभाष धुमाळ यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. तर माझ्या मंडळाच्या वतीने त्याचा स्वीकार करतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. रंग देवते माते तुझा अभंग बघा, अभंग आहे नारायणाचा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. 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 नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. भोळी ताजा नाला पाना, 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 भोळी ताजा नाला पाना. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे नारायणा.
राम राम घ्या राम, राम राम घ्या राम, राम राम घ्या राम, राम राम घ्या राम, 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 राम राम घ्या राम, राम राम घ्या राम, राम राम घ्या राम, राम राम घ्या चांगले चांगले तू आता सध्या बिघडत चाललेले आहेत बघा. म्हणजे ज्यांनी या भजनाच्या ह्याच्यात आयुष्य घालवलं या भजनात, चांगले चांगले बुवा बिघडत चाललेले आहे. हबाप म्हणजे कीर्तन गाणारा ती एक पदवी असते बघा. त्या पदवीचं तुम्ही काल ऐकलं असेल, नाव सांगायची काही गरज नाही. ही एक पदवी असते कीर्तनकाराला. बघा बुवा, तुम्ही जरा मोबाईल इस्कट आणि त्याच्यात कसं काय आहे लिहिलेलं आहे ते बघा आणि काय सांगताय ते बघा. आणि 2020 वाल्यांनी या भजनाचं सगळं सुधारणा केलेला आहे बघा बुवा. भजन हे ज्याला समजत नाही त्याने भजन करूच नये. आणि मगाशी सांगत होते की बुवा, आई वडील, अरे ज्या उदरातून आपण जन्म घेतो आणि आई वडिलांची म्हणे सेवा करा. आणि आता आई वडिलांची सेवा करणारा कोण राहिलेला नाही. म्हातारी झाले की डायरेक्ट आश्रमात यांचा रान घालाकडे मोकळा. अरे ज्या उदरातून आपण बाहेर पडतो त्यांची म्हातारपणी सेवा करा. दुनिया कोणी दाखवली आपल्याला? आई वडिलांनी. प्रयत्न
युवा मुंबई मंडळ यांच्याकडून हे 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे तर माझ्या मंडळाच्या वतीने त्याचा स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. गवळण नाही बघा. किती हा नकरल तुझा गतात गवळणे जपुनाचा
कृष्ण मुरारी गोकुळ जा रे कृष्ण मुरारी गोकुळ जा रे कृष्ण मुरारी गोकुळ जा रे कृष्ण मुरारी मला जाऊ दे मथुरे बाजारी 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 मला जाऊ दे मथुरे
आता भारूड घेतोय बघा, त्याच्या अगोदर जरा एक चुटका सांगतो बघा. चांगदेव चांगदेव ते सुद्धा संत होऊन गेले बघा. चांगदेव याच्यासारखे चांगदेव होते ते. अरे चांगदेव आले वाघावरून, हातात चाबूक म्हणजे कसला सर्प, आणि निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई कुठे बसली होती? भिंतीवर. आणि ते त्यांच्या भेटीला आले तेव्हा निवृत्ती ज्ञानदेव भिंतीवरून भिंत चालवली. मग त्याच्यात श्रेष्ठ कोण? हे काय काय म्हणतात की चांगदेव हे वाघावरून आले म्हणजे ते श्रेष्ठ. हातात सर्पाचा चाबूक म्हणजे ते श्रेष्ठ नव्हे. अरे ती निर्जीव भिंत त्या चांगदेवांच्या स्वागतासाठी गेली म्हणजे तिच्यात काय ताकद होती. याला बुवा संत म्हणतात. भारूड घेतोय बघा. पतिव्रता सुंदरा निघाले नवरा शोधाया. पतिव्रता सुंदरा निघाले नवरा शोधाया. पतिव्रता
आणि एकेकाला धरी आणि काय म्हणते आणि काय म्हणते माझा नवरा लग्न जाऊ चाललं थांबा जरा दार दरबारी धावले धरून या वेडीला मन सरकार हिने कर केला हिने ज्याला त्याला धरिला हिने ज्याला त्याला धरिला आणि काय म्हणते थांबा ती एक बाई भडाकली तिकट म्हणता लगीन लावतात पण नावाचा काय एक बाई काय म्हणता बघा दारात तो मेडको तेका बांधलो रेडको न्यासलो घो लाडको तो न्यासाक नाही फडको दुसरी तिकडनं बिघडली ती म्हणता लक्झरी चटपटर ते बसले हेल्यावर माका बघून कुक करी काय या दुसरी तिकडनं तिथे थोडस संध्याकाळचं घेणार होतो तो काय म्हणता मांडवाच्या दारी की नाही मांडवाच्या दारी पूजेला मारू आणि रोज बायको सांगे नवऱ्याला रोज घ्या दारू पण मला नका मारू कांडात काढू नको तुम्ही घेऊन यावा पण तिकडे महाराज बाजू झोपा आणि माका त्रास नको आणि काय म्हणते बघा आणि काय म्हणते माझा नवरा माझा नवरा काय म्हणते माझा नवरा माझा नवरा आला काय म्हणते माझा नवरा आणि काय म्हणते आणि काय म्हणते माझा नवरा सुंदरा
धन्य मीराबाई त्याला प्याली अमर झाली धन्य मीराबाईने अखंड नवरा केला आणि काय म्हणते आणि काय म्हणते माझा नवरा आणि काय म्हणते माझा नवरा गजर आहे बघा गजर एका मनो मी गे का 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 एका
माझी पहिली बारी संपवते आता काय कांडा पाडू जातो मी कांडा पाडा पुंडली